चला विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 9.2 संपवलं होतं, सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम. आता आपण पुढच्या फॉर्म्युल्याकडे वळणार आहोत. फॉर्म्युला आहेत स्पेअर अँड हेमिस्पेअर. सर्वात पहिले स्पेअर काय आहे तर एक गोल ज्याचा टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. व्हॉल्यूम म्हणजे त्याच्या आतील जो काही पार्ट आहे त्याच्यात किती एअर किंवा किती वॉटर बसू शकतात त्याला आपण व्हॉल्यूम म्हणतो. आणि हेमिस्फेअर म्हणजेच अर्धा भाग, सर्कलचा अर्धा भाग तो काय येतो हेमिस्फेअर. त्याच्यात 3 येतात, लक्षात ठेवा. स्पेअर मध्ये किती फॉर्म्युले आहेत? 2. टोटल सरफेस म्हणजे सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम. पण हेमिस्फेअर मध्ये 3 येतात. पहिला आहे टोटल सरफेस एरिया, दुसरा आहे कर्व सरफेस एरिया आणि तिसरा आहे व्हॉल्यूम. आता कर्व सरफेस एरिया का? तर बघा, एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे टेस्ट ट्यूब, परीक्षा नळीचं उदाहरण घेतलं तर तुम्हाला हे लगेच कळेल. परीक्षा नळी समजा मी काढली आणि याचा सरफेस एरिया काढायचा तर बघा, हा अर्धा भाग आहे तर हा कर्व होणार, टोटल नाही. कारण टोटल म्हणजे आतला भाग पण येतो आणि आपल्याला टोटल घेऊन चालणार नाही, कारण याच्यात कसं असतं तर परीक्षा नळीचा तो अर्धा भाग मध्ये पोकळ असतो. मग अशा वेळेस तुम्ही कर्व सरफेस एरिया काढू शकता. आणि तिसरा एक आहे त्यामध्ये व्हॉल्यूम. आपल्याला काय काढता येतं? व्हॉल्यूम. आता हे फॉर्म्युले पहिले पाठांतर कसे करायचे लक्षात घ्या. ट्रिक सांगतो ते ऐकून घ्या. बघा, हा हे थोडस नीट समजून घ्या. एकदम सोपी पद्धत सांगतो मी. फॉर्म्युले पाठ करण्याच्या काही पद्धती आहेत त्या समजून घ्या. 4 वेळा पाय काढायचा, मध्ये जागा ठेवायची. बघा का, 4 वेळा पाय, नंतर 4 वेळा आर लिहायचा. आयडिया ही समजून ठेवा का, स्पेअर आणि हेमिस्पेअरची. 4 वेळा पाय लिहिलं, 4 वेळा आर, ते वरती ते स्क्वेअर करायचे आणि हे क्यूब करायचे. बघा, वरती काय करायचे? स्क्वेअर आणि हे क्यूब करायचे. नंतर इथे इथे थोडस नीट समजून घ्या. इथे 4 लिहायचे, 4, 4तून 1 घालवायचे, इथे किती? 3. बघा, इथे लिहिले 4 तर तिथे किती? 3. आता या दोघांचा भागाकार इथे लिहायचा म्हणजे 4/3 आणि इथे निम्मे करायचे म्हणजे 2/3 आणि याच्यामध्ये इथे 2 पाय आरचा वर्ग लिहायचा. परत 2 वर लिहायचं, फक्त पायरचा स्क्वेअर करायचा. पुन्हा एकदा ऐका ही पद्धत. 4 वेळा पाय, 4 वेळा आर, पाठ केलं का एकदम सोपं आहे. स्क्वेअर, क्यूब, इथे 4, इथे 3, इथे 4/3, इथे 2/3 आणि इथे 2 पाय आर स्क्वेअर. तर हा काय आहे? टोटल सरफेस एरिया म्हणजे सरफेस एरिया ऑफ स्पेअर आहे. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर झाला. हा सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर, कर सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर आणि व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फेअर. बघा, स्पेअर काढायचं एक व्यवस्थित आकृती काढून घ्या. नंतर त्याच्यात पहिला फॉर्म्युला आहे सरफेस एरिया ऑफ स्पेअर 4 पाय आर स्क्वेअर. दुसरा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ स्पेअर, तर काय 4/3 पाय आर क्यूब. पाठांतराची आयडिया सांगितलं तुम्हाला, पाठ केल्याशिवाय पर्याय नाही. नंतर हेमिस्फेअर आहे. पहिला आहे टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर 3 पाय आर स्क्वेअर. कर सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर 2 पाय आर स्क्वेअर अँड व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फेअर काय 2/3 पाय आर क्यूब. तर या पद्धतीने आपल्याला फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. प्रथम फॉर्म्युले पाठ करून घ्या, नंतरच तुम्हाला हे गणित समजते. चला, आता आपण फॉर्म्युले झाले की डायरेक्ट गणितांना सुरुवात करूया. पुन्हा एकदा थोडस सगळ्या फॉर्म्युलांना आपण सोडूया. पाठांतर कसं करायचं त्याची टेक्निक मी तुम्हाला सांगितली होती. आता मी तुम्हाला पूर्ण चॅप्टरचे फॉर्म्युला रायटिंग करून दाखवतो. बघा किती सोप्या पद्धतीने रायटिंग होऊ शकतं हे पण तुम्हाला कळेल. फक्त पाठांतर व्यवस्थित पाहिजे. बघा, पहिला काय 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. त्याच्यानंतर 2 इन ब्रॅकेट L प्लस B ब्रॅकेट कम्प्लीट H. नंतर L इंटू B इंटू H. पाठांतरच पाहिजे. 6L स्क्वेअर 4L स्क्वेअर L क्यूब, 2 वेळा 2, 3 वेळा पाय, 3 वेळा आर, शेवटचा स्क्वेअर H आणि R प्लस H. नंतर हा पायर इन ब्रॅकेट R प्लस L. हे सर्व फॉर्म्युले लिहायचे दुसरे पण. पायर L अँड 1/3 पायर स्क्वेअर H. त्याच्यानंतर 4 वेळा पाय, आपण आता जो फॉर्म्युला रायटिंग केला तो 4 वेळा R, इथे स्क्वेअर आहे, इथे क्यूब आहे, इथे 4, इथे 3, इथे 4/3, इथे 2/3 आणि इथे 2 पायर स्क्वेअर झाले. तर अशा पद्धतीने
हे फॉर्म्युले रायटिंग करून घ्यायचे. मग तुम्हाला माहित पाहिजे पहिला क्युबॉइड आहे, दुसरा क्यूब आहे, तिसरा सिलेंडर आहे, चौथा कोन आहे, पाचवा स्पेअर आहे आणि सहावा हेमिस्फेअर. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. जर का हे फॉर्म्युले पाठ असतील तर मग तुम्हाला गणितांमध्ये कुठेच अडचण येणार नाही. आता आपण प्रॅक्टिस सेट 9.3 त्यातला क्वेश्चन नंबर 1 बघूया. फाइंड द सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ पेअर्स ऑफ द फॉलोइंग रेडियस. व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया दोन्ही काढायचे. काय घ्यायचे? 3.14. पहिला 4 सेंटीमीटर आहे, दुसरा 9 आणि तिसरा 3.5. तर आपण पहिल्यातलं पहिलं घेऊया. किती आहे? 4 सेंटीमीटर. मग आपल्याला त्याच्यामध्ये काय काय सांगितले? तर 2 सांगितलेत. पहिला सांगितलंय सरफेस एरिया. मी 2 भाग करतो इथे. पहिला आपल्याला काय काढायचंय? हा रेडियस दिलाय 4 सेंटीमीटर. मग आता इथे आपल्याला त्या ठिकाणी काय काढायचंय? तर पहिला म्हणजे सरफेस एरिया. सरफेस एरिया ऑफ स्पेअर इक्वल टू, पहिला फॉर्म्युला काय? 4 पाय आर स्क्वेअर आहे. आणि काय काढायचंय? व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इक्वल टू, फॉर्म्युला काय व्हॉल्यूमचा? तुमच्या लक्षात यायला पाहिजे 4/3 पाय आर क्यूब. आता किमती टाकूया. 4 इंटू 3.14 इंटू 4 इंटू 4. इकडे 4/3 इंटू 3.14 इंटू 4 इंटू 4 इंटू 4. 4, तिथे 3 वेळा 4 येईल. आता इथे गुणाकार केला तर 200.96 करून बघा गुणाकार. सेंटीमीटर स्क्वेअर आन्सर येईल. आणि इथे पहिला वरती गुणाकार करून घ्यायचा. 4 गुणिले 3.14 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 भागिले 3. मग शेवटी कितीने भाग द्यायचा? 3 ने. लक्षात घ्या इथे. आणि यांचा गुणाकार पहिले करून घ्यायचा. कोणाचा? 4 गुणिले 3.14 गुणिले 4 गुणिले 4 आणि गुणिले 4. तर याचा 803.84 आणि त्याला भागिले 3 केलं तर तुमचा आन्सर येईल 267.95 सेंटीमीटर क्यूब. आता तुम्ही याचा आन्सर शेवटी रायटिंग करून घ्यायचं किती येतं ते. काय काय भेटलं आपल्याला? कर सरफेस एरिया. कर म्हणजे सरफेस एरिया. तुम्ही नुसतं सरफेस एरिया म्हटलं तरी चालेल. सरफेस एरिया ऑफ स्पेअर इक्वल टू 200.96 सेंटीमीटर स्क्वेअर अँड व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इक्वल टू 267.95 सेंटीमीटर क्यूब. हा झाला पहिला प्रश्न. आता या पहिल्यामध्ये 3 भाग आहेत म्हणून मी इथे 3 पेज आणून ठेवतो मध्ये. आपल्याला तिथे काय करायचे? ते 3 गणित घ्यायचे. आता दुसऱ्यामध्ये काय दिलंय तो बघूया. पहिल्यामध्ये किती होता? रेडियस 4 सेंटीमीटर. दुसऱ्यामध्ये किती घ्यायचंय? 9 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काय काढायचंय तर त्याचे 2 भाग करतो मी इथे परत. सरफेस एरिया ऑफ स्पेअर आणि दुसरं काय काढायचंय? व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. पहिला सरफेस एरिया फॉर्म्युला काय? 4 पाय आर स्क्वेअर आणि ते काय? 4/3 पाय आर क्यूब. आता 4 इंटू 3.14 इंटू 9 इंटू 9 यांचा गुणाकार केला तर 1017.36 करून बघा सेंटीमीटर स्क्वेअर आहे. आणि इकडे 4/3 इंटू किती घ्यायचे? 3.14 इंटू 9 इंटू 9 इंटू 9. तिने किती? 3 3 9 म्हणजे 4 गुणिले 3.14 गुणिले 3 गुणिले 9 9
81. 3 चौक 12 म्हणजे 12 गुणिले 3.14 गुणिले 81. यांचा गुणाकार केला तर 3052 पॉईंट किती येतं 08 सेंटीमीटर क्यूब. शेवटी आन्सर लिहायचं. कर्व किंवा सरफेस एरिया म्हणूया. सरफेस एरिया ऑफ पेअर किती आलाय 1017.36 सेंटीमीटर स्क्वेअर अँड व्हॉल्यूम ऑफ पेअर इक्वल टू 3052.08 सेंटीमीटर. तर हा झाला आपला सेकंड क्वेश्चन. त्याच्यामध्ये किती दिलाय 9 सेंटीमीटर. थर्ड कडे वळूया. आता थर्ड मध्ये रेडियस किती आहे बघा. त्या ठिकाणी थर्डचा रेडियस 3.5 सेंटीमीटर. याचे आपल्याला तो पुन्हा 2 भाग करायचे. प्रश्न सेम आहे, फक्त रेडियस चेंज केलेले आहे. पहिला सरफेस एरिया ऑफ पेअर इक्वल टू 4 पाय r स्क्वेअर अँड व्हॉल्यूम ऑफ पेअर किती 4/3 पाय r क्यूब. म्हणजे 4 इंटू 3.14 इंटू r किती आहे 3.5. तो किती वेळा येईल 2 वेळा. इथे 4/3 इंटू 3.14 इंटू 3.5 इंटू 3.5 हा किती वेळा येईल 3 वेळा. म्हणजे याचा आन्सर येतं 153.86 सेंटीमीटर स्क्वेअर. गुणाकार करून बघा. आणि इथे 4 गुणिले 3.14 गुणिले 3.5 गुणिले 3.5 आणि गुणिले 3.5 भागिले 3 वरती गुणाकार करून घ्या किती येतो आणि त्याला भागिले 3 करायचा. कोणाकोणाचा गुणाकार करायचा 4 गुणिले 3.14 गुणिले 3.5 बघा का. त्या पद्धतीने गुणाकार करून घ्या. 3.5 ने गुणायचे किती वेळा 3.5 ने गुणायचे 3 वेळा. तर येतं 538.51 भागिले 3 आणि यांचा भागाकार केला की तुम्हाला आन्सर येईल 179.50 सेंटीमीटर क्यूब. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटतं. सरफेस एरिया ऑफ पेअर इक्वल टू किती 153.86 आणि आपल्याला काय भेटतो व्हॉल्यूम ऑफ पेअर. तो किती आहे 179.50 सेंटीमीटर क्यूब. तर सरफेस असेल किंवा एरिया असेल सरफेस एरिया तर त्या ठिकाणी त्याला काय करायचं स्क्वेअर करायचं. सेंटीमीटर स्क्वेअर मीटर स्क्वेअर जे असेल ते. आणि व्हॉल्यूम असेल तर मात्र काय करायचं क्यूब, कारण तो क्युबिक मध्ये असतो. क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 कडे लक्ष द्या. बघा. इफ द रेडियस ऑफ सॉलिड हेमिस्फेअर इज 5 सेंटीमीटर. हेमिस्फेअर दिलाय आता. देन फाइंड इट्स कर्व सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया. पाय किती घ्यायचंय 3.14. पहिला गिवन रायटिंग करूया आणि मग फॉर्म्युला वापरूया. बघा गिवन रेडियस किती आहे 5 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला काय काय फाइंड आउट पाय दिलाय 3.14. काय काय फाइंड करायचंय कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर. तो मधला फॉर्म्युला लक्षात यायला पाहिजे तुमच्या. तो किती आहे 2πr स्क्वेअर. आणि दुसरं आपल्याला सांगितलं त्यांनी टोटल सरफेस एरिया म्हणजे पहिला फॉर्म्युला ऑफ हेमिस्फेअर इक्वल टू फॉर्म्युला काय 3πr स्क्वेअर. तर इथे फक्त 2πr स्क्वेअर आणि तिकडे काय 3πr स्क्वेअर आहे. आता
किमती टाकूया 2 गुणिले 3.14 गुणिले 5 गुणिले 5 यांचा गुणाकार जर केला तर येतो 157 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि इकडे 3 गुणिले 3.14 गुणिले 5 गुणिले 5 यांचा गुणाकार येतो 235.5 सेंटीमीटर स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपल्याला 2 उत्तर भेटतात. पहिलं किती येतं? कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर. हा काय? हेमिस्फेअर आहे, इक्वल टू 157 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर इक्वल टू 235.5 सेंटीमीटर स्क्वेअर. बघा, अशा प्रकारे आपण 2 पॉइंट सोडवले. एक सोडवला कर्व सरफेस एरिया आणि दुसरा टोटल सरफेस एरिया. पण याच्यात कोणते फॉर्म्युले वापरले आपण? हेमिस्फेअरचे. आता आपण 3rd नंबरचं गणित सोडूया. थर्ड नंबर मध्ये बघा काय काय दिले. इफ the surface area of sphere is 2826 centimeter square, then find the volume. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? व्हॉल्यूम. पायची किंमत किती घ्यायची? 3.14. गिवन लिहा. आता गिवन बघा काय दिलंय? सरफेस एरिया ऑफ स्पेअर दिलाय. सरफेस एरिया ऑफ स्पेअर इक्वल टू किती दिलेला आहे तो? सरफेस एरिया ऑफ स्पेअर 2826 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. इथे फुल स्क्रीन करतो, थोडस मोठं गणित आहे म्हणून. बघा पुढचं वाचा काय? फाइंड इट्स व्हॉल्यूम. पाय किती घ्यायचंय? 3.14 आणि काय काढायचंय? व्हॉल्यूम ऑफ स्पेअर येतो. आता इथे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की पहिला जो गिवन मध्ये फॉर्म्युला आहे तोच वापरायचा. म्हणजे जो फॉर्म्युला गिवन मध्ये दिलाय तोच घ्यायचा. पहिला फॉर्म्युला काय येईल? सरफेस एरिया ऑफ स्पेअर इक्वल टू सरफेस एरिया ऑफ स्पेअरचा फॉर्म्युला आहे 4πr². आता याची किंमत वापरल्यानंतर तुम्हाला काहीतरी भेटेल, ती व्हॉल्यूम ऑफ स्पेअर मध्ये टाकावी लागेल. बघा मी पुढचा फॉर्म्युला लिहून ठेवतो. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इक्वल टू काय? 4/3 πr³ आहे. आर लागणार आहे आणि रेडियस याच्यात तुम्हाला भेटेल. आता इथे 2826 इक्वल टू 4 into आता पायची किंमत दिलेली आहे त्याने किती? 3.14 गुणिले r² आहे, तर तसंच ठेवा. म्हणजेच r² इक्वल टू 2826 अपॉन त्याला भागिले किती घ्यायचे? 4 into 3.14. आता पॉइंट घालवण्याची पद्धत समजून घ्या. इथे आपल्याला पॉइंट घालवावा लागेल. म्हणजे याला गुणिले किती करावं लागतील? 100. तर याला पण गुणिले किती करायचे? 100. म्हणजे दोघांमध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? 100 ने गुणून आणि भागावं लागेल. मग r² इक्वल टू काय येईल? 2826 into 100 अपॉन हे किती होतील? 4 into 314 314. आता मी तुम्हाला आयडिया सांगितली होती 157चा पाढा तयार करणं सोपं आहे. म्हणजे आपण 157चा पाढा तयार करून इथे हे गणित सोप्या पद्धतीने सोडू शकतो. मग पहिला
लहान अंकाने भाग देऊया. दोनाने दिला. बे एके बे, बे पंचे 10, बे साती 14. इथे दोनाने देऊया बघा. बे एके बे, बे चोक 8, बे एके बे, बे त्रिक 6. म्हणजे आरचा वर्ग बरोबर 1413 गुणिले 100 भागिले 4 गुणिले 157. आता 157 जर तुम्ही 157चा विचार केला तर तुम्हाला भाग द्यायला थोडस सोपं जाईल. बघा 157 मध्ये तुम्हाला 14 13 म्हणजे 1413 ला भाग जातो का तो चेक करायचा. बघा 157चा आपण आयडिया वापरूया थोडीशी. 157चा पाडा तयार करता येईल किंवा 157 लिहून घ्यायचे आणि याला गुणिले शेवटचा अंक 3 येईल असं बघायचं. शेवटचं किती आहे 7. मग आता 7 एके 7, 7 दुने 14, 3 आला पाहिजे लक्षात घ्या. 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाच 35, 7 सम 42, 7 साती 49, 7 8 56, 7 9 63. बघा 7 9 63 म्हणजे 9 ने गुणून बघूया. येत असेल तर, नाहीतर मग परत पाडा तयार करा किंवा भाग द्या. कोणत्याही पद्धतीने करू शकता. इथे येतील 6, 5 9 45, 50 51, 8 झाले 5, 9 एके 9 म्हणजे हे झाले 14. म्हणजे याचा अर्थ 157 ने जर भाग दिला तर इथे किती येतात 9. म्हणजे आरचा वर्ग बरोबर 9 गुणिले 100 भागिले किती येतात 4. आता 4 ने 100 ला भाग जातो का बघूया. आरचा वर्ग बरोबर 9 गुणिले, आता इथे 4 ने भाग जातो का बघूया. लक्षात घ्या हे 4 एके 4, इथे 4 दुने 8, किती उरले 2, 4 पंचे 20 म्हणजे किती आले 25. मग आरचा वर्ग जर 9 गुणिले 25 आहे तर आर किती येईल 3 गुणिले 5. 9चा वर्गमूळ 3 आणि 25चा 5 म्हणजे आरची किंमत किती आली 15. तर इथे छोट्या छोट्या अंकाने भाग देऊन तुम्हाला रेडियस काढता यायला पाहिजे. रेडियस व्यवस्थित काढा, भाग व्यवस्थित द्या, पॉइंट घालवायचं आणि छोट्या छोट्या अंकाने भाग देत राहायचा. आता व्हॉल्यूम काढता येईल. व्हॉल्यूम मध्ये काय येईल 4/3 इंटू 3.14 इंटू रेडियस किती भेटला आपल्याला 15. तो किती वेळा येईल 3 वेळा. 15 किती वेळा येईल 3 वेळा. 3 एके 3, 3 पाची 15 म्हणजे 4 गुणिले 3.14 गुणिले 5 गुणिले 15 गुणिले 15. आता या सगळ्यांचा गुणाकार करा, तो येतो 14,130 सेंटीमीटर क्यूब. म्हणजेच तुम्हाला तुमचा आन्सर भेटतं. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इज इक्वल टू 14130 सेंटीमीटर क्यूब. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. सरफेस एरिया ऑफ स्पेअर दिलाय 2826, पाय दिलाय 3.14, किमती टाकल्या तर रेडियस किती भेटतो तुम्हाला 15. रेडियसची किंमत कुठे टाकायची व्हॉल्यूम ऑफ स्पेअर मध्ये आणि तो सोडवल्यानंतर येतं 14130 सेंटीमीटर क्यूब. क्वेश्चन नंबर 4. सोपे प्रश्न. क्वेश्चन नंबर 4 काय बघा. फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्पेअर इफ इट्स व्हॉल्यूम इज 3808 क्युबिक सेंटीमीटर. पाय किती घ्यायचं 22/7. गिवन लिहूया चौथ्याचं. पहिलं काय नीट लक्षात घ्या, व्हॉल्यूम दिलंय. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर किती येतो 3808 सेंटीमीटर क्यूब. लक्षात घ्या किती आहे 3808 सेंटीमीटर क्यूब. हा काय दिलाय त्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ स्पेअर दिलाय. नंतर पाय किती घ्यायचंय 22/7 आणि तुम्हाला काय काढायचंय सरफेस एरिया. स्पेअर. आता इथे काय करायचंय तुम्हाला, पहिलं व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इज इक्वल टू, व्हॉल्यूम ऑफ स्पेअरचा फॉर्म्युला काय 4/3
त्या ठिकाणी पाय आर क्यूब. आता इथे किमती टाकूया 38808 इक्वल टू 4/3 इंटू 22/7 इंटू, बघा का लक्ष द्या, इंटू आपल्याला रेडियस त्या ठिकाणी किती आहे दिलेली आहे का बघा. तर रेडियस काढायची आहे काय ते बघून घ्यायचं व्यवस्थित, कारण काही किमती अशा असतात की ते आता इथे रेडियस काढल्याशिवाय तुम्हाला फॉर्म्युला वापरता येणार नाही सरफेस एरिया ऑफ स्पेअरचा, कारण आपल्याला शेवटी काय काढायचं आहे, सरफेस एरिया ऑफ स्पेअर. फॉर्म्युला काय, सरफेस एरिया ऑफ स्पेअरचा 4πr² आहे. याच्यासाठी आपल्याला रेडियस लागणार आहे आणि रेडियस मिळाली तरच तुम्ही काय काढू शकता, सरफेस एरिया ऑफ स्पेअर काढू शकता. आता इथे r³ इक्वल टू 38808 इंटू 3 इंटू 7 हे भागाकार आहेत ते इकडे काय होतील गुणाकारात, भागिले जे तिकडे गुणाकार आहेत ते इकडे काय होतील भागाकारामध्ये जाते. आता याच्यात एक सांगतो ते लक्षात घ्या, भाग द्यायचा पण गुणाकार करू नका आणि मोठ्या अंकाने भाग द्यायचे नाहीत. साधारण तुमच्या लक्षात यायला पाहिजे 22 आहेत, म्हणजे इकडे वरती 11ने भाग जाणार आहे. 11ने देऊन बघायचं बाजूला, बघूया आपण 11ने जातो का. 38 0 8 808 38 808 11 1 11 11 3 33, बघा किती उरले 5, पुढचा 8 घेतला, 11 5 55 किती उरले 3, पुढचा 0 घेतला. आता 11 3 33 आहेत, त्याने चालणार, 11 2 22 किती उरले 8, पुढचा 8 घेतला, 11 8 88. तर इथे भाग जाईल 11 2 22 आणि इथे येतील 3 5 2 8. मग r चा क्यूब बरोबर भाग देत राहायचं छोट्या छोट्या अंकाने, जे येईल ते आन्सर आपण फक्त रायटिंग करून ठेवायचे. भागिले काय काय उरलं इथे 4 गुणिले 2. आता 2ने भाग देऊया, बे के बे किती उरला 1, बे पंचे 10 बे साती 14 किती उरला 1, बेसक 12 आणि बेचोक 8, म्हणजे r चा घन बरोबर 1764 गुणिले 3 गुणिले 7 भागिले किती आहे 4. आता 4ने भाग देऊया, पाहिजे तर इथे बाजूला या पद्धतीने देऊन भागायचं भाग. आता 4 चौक 16 हातचा आला 1 6 आहे, 4 चौक 16 बघा, म्हणजे इथे किती येईल पुढचा, इथे 0 इथे 4 4 1 4, म्हणजे 4ने भाग दिला तर इथे किती येतात 441. इथे लक्षात घ्या r चा घन किती येईल 441 गुणिले 3 गुणिले 7. आता r चा घन बरोबर 441 गुणिले हे 21 होतात आणि क्यूब आहे म्हणजे इथे 3 यायला पाहिजे सेम अंक. तर इथे जर तुम्ही नीट बघितलं तर हा 21 गुणिले 21 आहे, 1 गुणिले 21 याचा गुणाकार 441 येतो. करून बघा, म्हणजेच r ची किंमत किती यायला पाहिजे 21 सेंटीमीटर. तर ही पद्धत लक्षात ठेवा, सोप्या मेथडने तुम्हाला रेडियस भेटेल. तुम्ही जर गुणाकार करून घेतले तर मात्र तुम्हाला क्यूब पटकन भेटणार नाही, तो पटकन सापडणार पण नाही. त्यामुळे या पद्धतीने करा. बघा काय केलं आपण, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर मध्ये फॉर्म्युले टाकले, किमती केल्या, भागाकार केला, छोट्या छोट्या अंकाने भाग दिला, 2 आणि 3 4 याच अंकाने आपण भाग दिले, तर रेडियस किती भेटतो 21. आता आपण ती किंमत याच्यात टाकूया. आता मी हे कॅल्क्युलेशन पार्ट कट करतो इथं. आता इथे आपल्याला कसली किंमत टाकायची रेडियसची, बघा हे काढून टाकतोय मी. रेडियस किती आला 21, तो किती वेळा येईल 2 वेळा, 7 1 7 7 3 21, म्हणजेच किती येतं 4 गुणिले 22 गुणिले 3 गुणिले 21, याचा अर्थ 5544 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला आन्सर काय येतं, कर्व किंवा सरफेस एरिया म्हणा, सरफेस एरिया ऑफ स्पेअर इज इक्वल टू 5544 सेंटीमीटर स्क्वेअर. कोणते कोणते फॉर्म्युला वापरले याच्यामध्ये आपण, व्हॉल्यूम ऑफ स्पेअरचा फॉर्म्युला बघा,
आणि सरफेस एरिया ऑफ स्पेअर. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर मधून तुम्हाला काय भेटला? रेडियस. तो किती आहे? 21 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण सुरुवात त्या ठिकाणी व्यवस्थित केली आणि एंड पर्यंत ही गणित व्यवस्थित सोडवायची. आता प्रॅक्टिस सेट 9.3 त्यातला लास्ट गणित आपल्याला बघायचे, शेवटचं. बघा, व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फेअर इज 18000 पाय क्युबिक सेंटीमीटर. पाचव्या गणिताकडे नीट लक्ष द्या. व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फेअर इज इक्वल टू 18000 सेंटीमीटर पाय आहे, सेंटीमीटर क्यूब. आणि आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायचं. आता डायमीटर साठी तुम्हाला रेडियस लागेल. रेडियस जर फाइंड आउट केला तर तुम्हाला डायमीटर म्हणजे त्याला 2 ने गुणलं की काय येतो? डायमीटर येतो. मग पहिला फॉर्म्युला काय वापरणार? व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फेअर इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फेअर. फॉर्म्युला आहे 2/3 पाय आर क्यूब. आता इथे पाय आहे तर इथे किंमत टाकायची नाही पायची. 3.14 किंवा 2207 टाकायचं नाही. एक शॉर्टकट लक्षात ठेवा नेहमी. जर गिवन मध्ये पाय दिलेला असेल, म्हणजे समजा असं दिलं असेल 7 पाय, 3 पाय, तर कुठेच किंमत टाकायची नाही. तो कट होतो नंतर. तुम्ही बघा याच्यामध्ये पण तो जाईल 1800 पाय इक्वल टू 2/3 पाय तसंच ठेवा आर क्यूब. इथे आपल्याला रेडियस भेटणार आहे. मग आर क्यूब इक्वल टू 18000 पाय इंटू किती? 3 अपॉन इथे 2 इंटू किती येतील? पाय. बघा हे 2 गेले. आता 2ने भाग जातो. बे के बे, 2×9 = 18. म्हणजे किती येतं बघा? आर क्यूब इक्वल टू 9000 इंटू 3 म्हणजेच किती येईल? 27000. रेडियस आता आर क्यूब आहे हा. मग आर किती येईल? तर लक्षात घ्या, त्या ठिकाणी आर रेडियस काढण्यासाठी तुम्हाला 27 कोणाचा क्यूब आहे? हा 3चा. आणि 3 वेळा 0 तर 1 वेळा लिहिलं की झालं. हा झाला तुमचा रेडियस. तो तुम्हाला कशासाठी लागणार आहे? डायमीटर काढण्यासाठी. रेडियसचा वापर कुठे करायचा आहे? तर डायमीटर काढायचं आपल्याला. मग आता शेवटी आपला आता लास्ट पॉइंट येईल याच्यातला. बघा, डायमीटर इक्वल टू 2 इंटू रेडियस. म्हणजे 2 इंटू किती येईल? 30. याचा अर्थ किती झाला? 60 सेंटीमीटर. मग शेवटी आन्सर लिहायचं. डायमीटर ऑफ काय? हेमिस्फेअर इज इक्वल टू 60 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी हे गणित पूर्ण करू शकतो. आता याचा डायमीटर किती भेटला आपल्याला? 60 सेंटीमीटर. पुन्हा एकदा लक्ष द्या. थोडंसं आपण 9.3 पूर्ण एकदा रिवाइज करूया. फॉर्म्युला आपण बघितले 9.3 चे. सर्वात पहिला फॉर्म्युला कोणता आहे? स्पेअर आणि हेमिस्फेअर. स्पेअर सरफेस एरिया ऑफ स्पेअर काय? 4 पाय आर स्क्वेअर, म्हणजे हा कर्व सरफेस होते. अँड व्हॉल्यूम ऑफ स्पेअर काय? 4/3 पाय आर क्यूब. हेमिस्फेअर टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर काय? 3 पाय आर स्क्वेअर. कर्व सरफेस एरिया. याच्यावर अजून एक कर्व आहे, टोटल आणि कर्व. तर कर्व काय? याच्यामध्ये सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर 2 पाय आर स्क्वेअर. आणि व्हॉल्यूम काय? 2/3 पाय आर क्यूब. क्वेश्चन नंबर 1 9.3. पहिला रेडियस दिलेले आहेत आणि पाय दिले 3.14. तुम्हाला 2 गोष्टी काढायच्या. एक सरफेस एरिया आणि एक व्हॉल्यूम. सरफेस एरिया अँड काय काढायचंय? व्हॉल्यूम. 4 सेंटीमीटर आहे. त्याच्यावरून आपण काय काढलं? सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. त्याच्यानंतर 9 सेंटीमीटरचा बघितलं आपण. रेडियस किती आहे?
9 सेंटीमीटर. त्याच्यावरून तुम्हाला सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम भेटेल. किमती व्यवस्थित टाकून बघा, तुम्हाला तुमचं उत्तर सापडेल. रेडियस आहे 3.5. त्या रेडियस वरून तुम्हाला सरफेस एरिया आणि काय भेटतो, व्हॉल्यूम. कॅल्क्युलेशन करताना छोट्या छोट्या अंकांनी भाग द्या. दुसरं गणित आहे, त्यामध्ये रेडियस दिले 5, पाय दिलाय 3.14 आणि कर सरफेस एरिया पहिला आपल्याला हेमिस्फिअरचा काढायचा आहे आणि टोटल सरफेस एरिया दोघांमध्ये किमती टाकल्या तर आन्सर येतं 157 आणि 235.5 सेंटीमीटर स्क्वेअर. तिसऱ्या गणितामध्ये जर बघितलं तर गिवन बघा, सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर दिलाय 2826 सेंटीमीटर स्क्वेअर. पाय आहे 3.14. व्हॉल्यूम ऑफ स्क्वेअर आपल्याला विचारलाय. सरफेस एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला टाकला 4πr स्क्वेअर मध्ये. 100 गुणलं आणि भागलं म्हणजे पॉईंट घालवले तर शेवटी रेडियस येतो 15 आणि ही रेडियस कुठे टाकायची, व्हॉल्यूम ऑफ स्क्वेअर मध्ये. तर किंमत येतं 14130 सेंटीमीटर क्यूब. आता फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर. व्हॉल्यूम ऑफ स्क्वेअर दिलाय 38808 सेंटीमीटर क्यूब. पाय 22/7 आहे. सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर विचारलाय, पण पहिला गिवन मध्ये जो फॉर्म्युला आहे तोच वापरा, व्हॉल्यूम ऑफ स्क्वेअर. त्याचा फॉर्म्युला वापरल्यानंतर रेडियस भेटतो 21 सेंटीमीटर आणि नंतर सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर त्या ठिकाणी फॉर्म्युला टाका 4 इंटू 22/7 इंटू 21 इंटू 21 भाग दिला तर 5544 सेंटीमीटर स्क्वेअर तुमचं आन्सर येतं. आणि लास्ट व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर 18000 पाय क्युबिक सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटर क्यूब आहे. फाइंड डायमीटर. डायमीटर म्हणजे रेडियसला 2 ने गुणायचं असतं. पण व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअरचा फॉर्म्युला वापरला तर त्या ठिकाणी तुम्हाला रेडियस किती येतो 30 आणि रेडियस जर 30 आला तर तुम्हाला डायमीटर काढण्यासाठी रेडियसला कितीने गुणायचं, 2 ने. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 9.3 पूर्ण केलं. तर जॉमेट्रीमध्ये सर्व प्रकारची गणित आपण सोडून बघितली. थोडंसं कॅल्क्युलेशनचे पार्ट व्यवस्थित करून घ्या, फॉर्म्युले परफेक्ट पाठांतर करा तर तुम्हाला गणित सोपी जाते.